Co-powered by Techno. आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे। खरं तर ही सिनेट निवडणूक मुंबई विद्यापीठाकडून रद्द करण्यात आलेली होती, परंतु ही पुन्हा निवडणूक घेण्यात यावी या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका करण्यात आली आणि त्यानंतर हायकोर्टाने त्यावरती सुनावणी देत 24 सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई विद्यापीठाला दिलेले होते आणि त्याचसोबतच 24 सप्टेंबरला ही संपूर्ण निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पद्धतीने पार पडलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांवरची ही सिनेट निवडणूक आहे आणि जवळपास 28 उमेदवार जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत। थेट ठाकरे गट विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी थेट निवडणूक जी आहे ती या सगळ्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। परंतु छात्र भारती जी विद्यार्थी संघटना आहे त्या संघटनेकडनं 4 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीत उभे केलेले आहेत। त्याचसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडनं 1 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि शिंदेंच्या युवा सेनेकडनं एकही उमेदवार जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात नाहीये। परंतु संपूर्ण अत्यंत चुरशीची ही निवडणूक होणार आहे, कारण की जवळपास 13,000हून अधिक सिनेटच्या निवडणुकीमध्ये मतदार आहेत, परंतु जवळपास मतदान जे आहे ते 55% झालेलं आहे आणि थेट लढत जी आहे ठाकरे गट विरुद्ध ठाकरेंची युवा सेना विरुद्ध अभाविप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ही सगळी निवडणुकीची रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आज सकाळपासूनच तैनात झालेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। आज सकाळी 9 वाजल्यापासून फोर्ट कॅम्पसच्या सेंट्रल हॉलमध्ये सगळ्या मतदान मोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। खरं तर प्रेफरन्शियल वोटिंग आहे। प्रेफरन्शियल वोटिंग अर्थात पहिल्या पसंतीचा उमेदवार, दुसऱ्या पसंतीचा उमेदवार अशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीच्या निकालाची मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागायला मोठ्या प्रमाणाचा अवधी लागणार आहे, कारण की मतदान मोजणीसाठी खूप वेळ जो आहे तो लागणार आहे। परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट यंदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये बाजी मारणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जवळपास 10 ते 12 वर्षाच्या कालावधीनंतर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय वंकणे, TV9 मराठी, मुंबई। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।